आज 2 डिसेंबर 2025 आणि 2च दिवसांनी म्हणजेच 4 डिसेंबरला दत्त जयंती हा एक मोठा उत्सव आहे. पण त्यासोबतच ऑपरेशन ट्रायडंट 1971 इंडिया अँड पाकिस्तान वॉर, कराचीच्या बंदरावर आपल्या नौसेनेने धडक मारलेला दिवस आणि या दिवशी 4 डिसेंबर 1971 या दिवशी ऑपरेशन ट्रायडंट ही जी काही मोहीम राबवली गेली त्या मोहिमेच्या वेळेस नौसैनिकांनी मोठा पराक्रम गाजवला. आता 1971 आणि 2025 मित्रांनो, 54 वर्ष संपली आहेत. 55वं वर्ष आणि बरेचसे लोक या ऑपरेशन ट्रायडंटमध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं भारताच्या तिरंग्यासाठी, त्यापैकी बरेच लोक स्वर्गवासी झालेत. तथापि जे लोक जिवंत आहेत त्यांचं लाख लाख मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढचं आयुष्य खूप चांगलं, सन्मानाची वागणूक देणारं आणि त्यांच्या शौर्याचं कुठे ना कुठे मोजमाप करत ज्या त्या राज्यांनी जगलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आयुष्य मिळावं, त्यांना सन्मान मिळावा, याच सदिच्छा व्यक्त करतो. 4 डिसेंबर हा नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पण साजरा होईल ठिकठिकाणी. परंतु या पार्श्वभूमीवर आज मी 2 विषयांना हात घालणार आहे. एक म्हणजे 1971 4 डिसेंबर या दिवशी ऑपरेशन ट्रायडंट याच्यामध्ये आपलं योगदान दिलेल्या किती सैनिकांचा गौरव या भारत देशाने केला. किती सैनिक आजही जिवंत आहेत काय याची यादी प्रत्येक राज्य सरकारकडे आहे. ज्या राज्यातल्या एखाद्या सैनिकाने, नौसैनिकांनी खूप मोठं योगदान दिलं असेल, काय तो कुठे राहतो, तो आज कोणत्या परिस्थितीत आहे याच्याकडे त्या राज्याचं लक्ष आहे. असे काही प्रश्न आपसुकच या सैनिक प्रेमापोटी, या सैनिक असलेल्या परिवारातल्या एका सदस्याच्या म्हणजेच या प्रवीच्या मनात नक्कीच असे प्रश्न येतात. शोकांतिका वाटते की एक मला माहिती असलेलं असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी या ऑपरेशन ट्रायडंटमधला एक नौसैनिक राहतो. वय वर्ष मे बी 77-78 असावं वय त्यांचं. 55 वर्ष झाली त्या पराक्रमात ते सामील होते आणि थोडं योगदान नाही आहे, अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेली ही व्यक्ती आहे. हां, नौसैनिक होता तो, अधिकारी नव्हता, म्हणून त्याचं योगदान टाळायचं. देखकर भी अनदेखा करना है उसे, यही तो शर्म की बात है. हेच घडतंय आपल्या भारत देशात. ही मोठी शोकांतिका वाटते. नको त्या वेळेस नको त्या लोकांना खूप मोठा बहुमान दिला जातो आपल्या समाजामध्ये. ज्याच्याकडे काही कर्तृत्व नाही त्याची वाहवा होते, त्याला हार तुरी घालण्यासाठी आतुर असतात लोक, अर्थात कंसात मतलबी. म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की या लोकांचा सन्मानच होत नाही, पण आज माझ्या डोळ्यात देखत ऑपरेशन ट्रायडंटमधली एक व्यक्ती जी आजही हयात आहे, तसं मी सांगितलं की खूप कमी लोक आता जिवंत असतील. एकतर या व्यक्तीने जर त्याचं योगदान दिलं नसतं, तिथे एक सेकंदाला महत्त्व होतं. समोरून पाकिस्तानची जहाजं आपल्यावरती हल्ला करायला तयार होती आणि त्याच वेळेस आपल्याला अजूनही ऑर्डर नव्हती फायर करण्याची 1971. आणि एक संदेश आला. तो संदेश डायरेक्ट लँग्वेजमध्ये येत नसतो, कोड लँग्वेज असते. ती कोड लँग्वेज, ते कोड माहीत असलेली माणसं जहाजावर कमी असतात. त्याचं डिकोडिंग करून ताबडतोब योग्य त्या ठिकाणी तो संदेश पोहोचवणं आणि सेकंदाच्या आत
ॲक्शन होणं हे नितांत गरजेचं असतं. यामध्ये जर सेकंद 4 सेकंदाचा उशीर झाला तर जे जहाज उडवायचं आहे त्याच्याऐवजी तुम्हाला जलसमाधी मिळू शकते. जहाजावरचे 250-300 तुमचे सैनिक एका क्षणात समुद्राखाली बुडलेले दिसू शकतात. जहाज आगीच्या लपेटमध्ये दिसू शकतं. इतकी ही ती सेकंद महत्त्वाची असतात. आणि असे योगदान दिलेला, डिकोडिंग फास्ट केलेला एक हुशार आणि चाणाक्ष सैनिक, नौसैनिक दत्तात्रय हरी कुलकर्णी आजही जिवंत आहे. पुण्यासारख्या शहरात जिवंत आहे. पण काय महाराष्ट्र राज्याला हे माहिती आहे? काय भारत सरकारला हे माहिती आहे? 1971चा अजूनही असं मोठं योगदान दिलेलं एक नौसैनिक पुण्यासारख्या निगडी या भागामध्ये तो आजही जिवंत आहे. नाही हो, नाही आहे. लोकांना त्याचा कॉग्निझन्स घ्यायचा नाही आहे. वेळ नाही आहे लोकांकडं. अहो, तो गरीब नौसैनिक आहे, तो अधिकारी नाही आहे. लानत है ऐसे विचारों पे. मला ना या असल्या खाणेरड्या विचारांची कीव करावीशी वाटते आणि चीड पण येते. आज 4 डिसेंबर साजरा करताय तुम्ही. नेव्ही डे म्हणून जोरात तुम्ही बिगुल वगैरे वाजवाल. जे गेलेत त्यांना श्रद्धासुमन अर्पित कराल. रेथलेईंग खूप मोठं स्टायलिश, अगदी मंद गतीने पावलं चालत एक पुष्पगुच्छ हातात घेऊन, अर्थात नकली फुलांचा. जे गेलेत त्यांचा सन्मान तुम्ही नक्की राखाल. राष्ट्रगीताची धून वाजवाल. ऐ मेरे प्यारे वतन के लोगो, अशी काही तुम्ही मस्तपैकी देशभक्तीची कर्मा पिक्चरचं पण गाणं लावाल. अनेक देशभक्तीची गाणी लावाल. नेव्ही डे सेलिब्रेट कराल. जे आहेत ते अधिकारी मस्त मिरवत राहतील. जे आहेत ते नौसैनिक जे गेलेत त्यांना मस्तपैकी श्रद्धांजली सुमन नक्की अर्पित करत राहतील. अरे पण जो जिवंत आहे त्याला तुम्ही विचारणार नाही. जो जिवंत आहे त्याचं योगदान काहीच नाही म्हणणार. एक साधा विचार करा. डिकोडिंग ऑफ दॅट मेसेज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ते डिकोडिंग जर त्यांच्या हातनं 2-3 मिनटं उशिरा झालं असतं, 1 मिनिट जरी उशिरा झालं असतं, तर ते ज्या जहाजावर होते त्या जहाजात त्यांच्यासहित 250 अधिकारी आणि नौसैनिकांना जलसमाधी मिळाली असती. भारताचं जहाज समुद्र तळाशी गेलं असतं. सो दॅट क्विक डिसिजन, quick decoding and quickness shown in giving message to the concerned persons is very much important. मग हा जो काही तो महत्त्वाचा एक धागा आहे, ती व्यक्ती जर आजही जिवंत असेल आणि हा धागा त्याच्याशी निगडीत असेल तर त्या व्यक्तीचा किती मोठा सन्मान व्हायला पाहिजे. या 4 डिसेंबरला त्याचा राज्य सरकारने सन्मान करायला पाहिजे असा मी निरोप देतो आहे. खूप खेद वाटतो मला. मी तर म्हणतो 1971च्या या लढाईमधले सर्व जवान, सर्व एअरफोर्सवाले, आर्मीवाले आणि नेव्हीवाले या सगळ्यांची, जिवंत असलेल्यांची यादी बनवा आणि त्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये यथोचित सत्कार आयोजित करा. त्या सन्मान सोहळ्यास यंग जनरेशनला बोलवा, जेणेकरून त्यांना हे समजलं पाहिजे की देशनिष्ठा काय असते आणि 55 वर्षानंतरसुद्धा कशा पद्धतीने राष्ट्र त्यांचा सन्मान राखतं आहे. जसा तुम्ही पद्म पुरस्कार, अर्जुन पुरस्कार असे सोहळे राष्ट्रपती भवनमध्ये करता, त्याच पद्धतीने राष्ट्रपतींच्या हस्ते अशा जिवंत असलेल्या लोकांचा, जिवंत असलेल्या सैनिकांचा, भले तो सैनिक असो किंवा कुठला अधिकारी असो, फक्त अधिकाऱ्यांचा गवगवा करायचा आणि सैनिकांचं योगदान मात्र कचऱ्यात फेकायचं, हे असं योग्य नाही आहे. वर्दी और वर्दी का सम्मान बिल्कुल एक ही चाहिए. कारण प्रत्येक जण आपल्या देशाच्या या तिरंग्याच्या हिफाजतसाठी रक्त सांडण्यासाठी तयार होऊन या नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, आर्मीमध्ये दाखल झालेला असतो. त्याचं ते योगदान असं दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. जीवाची तडफड होती आहे आणि तडफडून हा एक आर्मीवाल्याचा मुलगा बोलतो आहे. जे मला माहीत आहे त्याविषयी मी बोलतो आहे. मला माहीत असलेलं हे नौसैनिक एक दत्तात्रय हरी कुलकर्णी, मी पुन्हा उल्लेख करतो, राहणार निगडी प्राधिकरण, आकुर्डी निगडी या विभागात ते राहतात. इंडियन एक्स सर्व्हिसमन्स लीग ऑफिस, ज्ञानेश्वर उद्यान, निगडी या ठिकाणी ते सेक्रेटरीचं काम पाहत आहेत. निरपेक्षतेने लढणारा हा लढवय्या आज 77-78व्या वर्षीसुद्धा या लोकांसाठीच काम करतो आहे. त्या नौसैनिकाला दुर्लक्षित केलं जातं.
अरे कुठेतरी या 4 डिसेंबरला त्याच्या गळ्यामध्ये फुलांची माळा घाला. खूप मोठा सत्कार नका, पण त्याचं योगदान तरी विसरू नका, इतकंच कळकळीने मला सांगावंसं वाटतं. जय हिंद, जय भारत. प्लीज डोंट फॉरगेट द एफर्ट्स टेकन बाय दत्तात्रय हरी कुलकर्णी, a Navy person, a retired person of the age 77-78, who had participated in 1971 war Operation Trident